श्री गणेश. मित्र हो, आज मी राहू केतू यावर बोलणार आहे. पत्रिकेमध्ये राहू केतू शुभफलासाठी कसे बलवान होतात हे सांगणार आहे. कुंडलीतील 12 स्थानातील राहू कशी फळे देईल हे पाहण्यापूर्वी राहू केतूची फळे देण्याची पद्धती कशी आहे हे समजावून घेतले पाहिजे. शुभ भाव म्हणजे केंद्रस्थाने, विशेष करून चतुर्थ, दशम व 2 त्रिकोण स्थाने पंचम व नवम ही आहेत. या स्थानामध्ये राहू केतू हे तमोग्रह असतील तर ते शुभ फळ देण्यास समर्थ होतात. ते स्वतः मात्र पाप प्रकृती ग्रह आहेत. इतर स्थानात ते एकटेच असल्यास त्यांची प्रवृत्ती अनिष्ट फळ देण्याकडे असते. राहू केतू केंद्र त्रिकोणाव्यतिरिक्त इतर स्थानात स्थित असून शुभ फळ देणाऱ्या ग्रहाबरोबर युक्त असतील तर शुभ फळे देतील. तसेच ते केंद्रात व त्रिकोणात असून पापयुक्त असतील तर पापफलेही देतील. राहू केतू जर केंद्रात असून त्रिकोणाधिपती बरोबर असतील तर राजयोगकारक होतात. राहू केतू जर त्रिकोणात असून केंद्राधिपती बरोबर संबंध करत असतील तर राजयोगकारक होतात. राहू केतू केंद्रात असून केंद्रेश युक्त असता राजयोगकारक न होता फक्त शुभ होतात. राहू केतू त्रिकोणात असून त्रिकोणेश युक्त असता राजयोगकारक न होता फक्त शुभ होतात. आता सांगितल्याप्रमाणे राजयोगकारक किंवा शुभ राहू केतूंना बनवण्यासाठी त्यांचे ग्रहांशी येणारे संबंध 4 प्रकारे हवेत. 1. सहयोग म्हणजे एकाच राशीत युती असणे. 2. दृष्टियोग म्हणजे परस्परांवर एकमेकांची दृष्टी असणे. 3. परिवर्तन योग एकमेकांच्या राशीत असणे. 4. एकतर दृष्टियोग म्हणजे फक्त एकाचीच दुसऱ्यावर दृष्टी असणे. याप्रमाणे ग्रहांशी राहू केतूचा संबंध आला तर ते त्या ग्रहांचे प्रतिनिधित्व स्वीकारतात व त्या ग्रहापेक्षा जोरदार अशी चांगली वाईट फळे देतात. केंद्रकोनात राहू केतूची अशुभ फळे केव्हा मिळतात? राहू केतूवर दृष्टी टाकणारा ग्रह किंवा त्याच्या संबंधात येणारा ग्रह जर मारकेश, बाधकेश, षष्टेश, अष्टमेश, द्वादशेश असेल तर राहू केतू केंद्र त्रिकोणात असले तरी अशुभ फळे मिळू शकतील. मित्र हो, आता आपण राहू केतूची रविचंद्र तसेच इतर ग्रहांबरोबर युती व शुभाशुभ फळे पाहू. राहू किंवा केतूच्या जवळ 5 अंशावर रवी किंवा चंद्र असेल तर त्या स्थानासंबंधी अतिशय अशुभ फळे देतात. धंदा बुडणे, नोकरी जाणे, पद कमी होणे वगैरे वगैरे. अशुभ फळे दशम स्थानी संबंधित असता मिळतात. पंचम स्थानाशी संबंधित असता अनपत्य दोष निर्माण होतात. संतती संबंधित अडथळे निर्माण होतात. चंद्र राहू युती हिस्टेरिया, मानसिक खिन्नता, औदासिन्य, मज्जातंतूचे विकार, फेफडे, वेडेपणा, अतिरेकी स्वभाव अशा प्रकारची फळे निर्माण करतो. मंगळ राहू युती असता किंवा मंगळ केतू युती असता व्यक्तीला राग आवरत नाही. जबरदस्त राग येतो. मंगळ केतू असता कदाचित लहान भावंड नसते किंवा भावंडांसाठी कितीही केले तरी त्यांना किंमत समजत नाही. बुध राहू युती असता न ओळखता येणारे आजार, वेडेपणा वगैरे. तसेच राहू गुरु युती असता धर्माची निंदा, हेटाळणी, अवहेलना,
करण्याकडे कृती राहते. व्यक्ती पाखंडी असू शकते किंवा असते. राहू शुक्र युती असता विपरीत विषय भावना, मृदू कोमल भावनेचा अभाव, अभिरुची पारख नसणे इत्यादी दोष निर्माण होतात. शनी राहू युती असता खिन्नता, गुन्हेगारी प्रवृत्ती, आत्मघातकी प्रवृत्ती असते. पण गुरुदृष्ट असता ही युती गुरुदृष्ट असता व्यक्ती योगी बनू शकतो. गुरु राहू युतीला चांडाळ योग म्हणतात. गुरु सत्वगुणी तर राहू तमोगुणी. गुरुप्रमाणे राहूलाही 5वी, 7वी, 9वी दृष्टी आहे. गुरु राहू परस्परांचे मित्रही नाहीत, शत्रूही नाहीत. असे असूनही त्यांचे दुष्परिणाम व्यक्तीवर होऊ शकतात. गुरु राहू युती एकाच वेळी पत्रिकेतील 4 स्थानांवर परिणाम करते व या 4 स्थानांच्या बाबतची गुरुची शुभफळे अपेक्षेपेक्षा कमी मिळतात. ते ज्या स्थानात आहे ते स्थान त्यापासून 5वे, 7वे, 9वे स्थान ही ती 4 स्थाने होत. तसेच गुरुच्या अशुभ योगातही राहू अशुभच फळे देतो. गुरुच्या गोचरीच्या गुरुचे पत्रिकेतील गुरुवरून भ्रमण किंवा त्या गुरुपासून 5वा, 7वा, 9वा गुरु आल्यावर गुरुची जन्मस्थ गुरुवरील दृष्टी ही नेहमी भाग्यकारक असते. परंतु गुरु राहू युती असताना या युतीवरून गुरुचे भ्रमण किंवा या युतीच्या त्रिकोण राशीतून गुरुचे भ्रमण हे अप्रिय किंवा दुःखद घटना घडवीत असते. एक प्रकारे भाग्यहीनता येते. त्यामुळे पत्रिकेत राहूच्या 5 अंशाच्या जवळ गुरु असणे हे अशुभ फलदायी राहू शकते. आता आणखी राहू-केतूची वेगवेगळी फळे पाहू. राहू-केतू दशास्वामीपासून 4थ व 8म स्थानातून गोचरीने भ्रमण करत असताना ग्रहसौख्य मोठ्या प्रमाणावर बिघडवतात, सुखाची होळी करतात. व्यक्तीच्या पत्रिकेत राहूची महादशा जन्मस्थ महादशेपासून 3री, 5वी किंवा 7वी असेल तर अनुक्रमे पत्रिकेत अल्पायू योगात, मध्यमायू योगात किंवा दीर्घायू योगात मारक ठरते. राहू आपल्या दशेत प्रथम भागात परम सुख देतो व शेवटच्या भागात स्थलांतर योग करतो. तसेच राहू हा जन्मकुंडलीमध्ये कितीही चांगला असला तरीही दशा अगर मुक्तीच्या शेवटी आपत्ती आणतो, त्रास देतो, वाईट फळे देतोच. तसेच केंद्रात राहू षष्टेश, अष्टमेश, द्वादशाने युक्त असता त्या स्थानांची वाईट फळे देतो. पण तोच जर 6, 8, 12 स्थानात असून जर तो केंद्र कोण स्वामीने युक्त असता योग देऊन मरण देतो. आता राहू कोणत्या वेळी किती टक्के शुभ फळे देतो हे पाहू. राहू उच्च राशीत म्हणजेच मिथुन राशीत असता जास्तीत जास्त शुभ फळे देतो. मूल त्रिकोण राशीत राहू असता सुमारे 85% शुभ फळे देतो. स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत राहू सुमारे 75% शुभ फळे देतो. मित्र राशीत राहू असता सुमारे 50% शुभ फळे देतो. शत्रू राशीत राहू सुमारे 25% शुभ फळे देतो. नीच राशीत राहू सुमारे 0% शुभ फळे देतो. आत्ता सांगितलेली राहूची शुभ टक्केवारी जर राहू पत्रिकेत राजयोगकारक किंवा शुभ झाल्यास शुभ फळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते, हे मात्र विचारात घेतले पाहिजे. इति
शुभम भवतु. मित्र हो, पुढच्या वेळी पुढचा आणखी एखादा विषय घेऊन लवकरात लवकर भेटू. धन्यवाद.